सुप्रभात सगळ्यांना. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत श्री स्वामी समर्थ महाराज यांचे स्थान अत्यंत महान आणि अद्वितीय आहे. अक्कलकोट हे येथे त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य करून हजारो भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवले. त्यांच्या जीवनातील प्रत्येक घटना ही भक्तांसाठी प्रेरणादायी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा आश्वासक संदेश आजही भक्तांच्या मनात विश्वास निर्माण करतो. अशाच एका गरीब भक्ताच्या जीवनात घडलेल्या चमत्काराची ही कथा आहे, जी श्रद्धा आणि विश्वासाचं महत्त्व सांगते. एकदा महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात गणू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्याच्या शेतात पीक येत नव्हतं, कर्ज वाढत होतं आणि घरात रोज भांडणं सुरू होती. त्याची आई सतत आजारी, बायको चिंतेत आणि मुलं उपाशी. अशी परिस्थिती पाहून गणू पूर्णपणे खचून गेला. पण एक गोष्ट मात्र कायम होती, त्याची स्वामी समर्थावरील अढळ श्रद्धा. तो रोज सकाळी संध्याकाळी स्वामींचं नाव घेत असे. गावात कुठेही स्वामींची कथा आणि भजन असले की तिथे आवर्जून जात असे. एक दिवस गणू फारच त्रस्त झाला. घरात खायला काहीच नव्हतं, मुलं रडत होती, त्याला काहीच मार्ग दिसत नव्हता. शेवटी ते गावातील मंदिरात गेला आणि मनापासून प्रार्थना करू लागला, स्वामी, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो, पण आता माझं काहीच चालत नाही, कृपा करा आणि मला मार्ग दाखवा. तो इतका थकला होता की तिथेच झोपून गेला. त्या रात्री त्याला स्वप्नात स्वामी समर्थ महाराज दिसले आणि स्वामी शांत स्वरात म्हणाले, उद्या तुझ्या दारात जो कोणी येईल त्याला जे काही आहे ते दे, तुझं कल्याण होईल. गणू जागा झाला. त्याला आश्चर्य वाटलं, पण मनात एक वेगळी शांतता होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या दारात एक वृद्ध भिकारी आला. बाबा, काहीतरी खायला दे, 2 दिवस झाले उपाशी आहे. गणूच्या घरात फक्त थोडंसं अन्न उरलं होतं, तेही त्याच्या मुलांसाठी. क्षणभर तो थांबला आणि मनात विचार आला, हे दिलं तर आपल्या मुलांचं काय? पण लगेच त्याला स्वामींचे शब्द आठवले. त्याने ठाम निर्णय घेतला. त्याने घरातलं शेवटचं अन्न त्या भिकाऱ्याला दिलं आणि बायकोला हे पटत नव्हतं, पण गणूच्या चेहऱ्यावर मात्र समाधान होतं. भिकारी अन्न खाऊन गेला, पण जाताना त्याने एक विचित्र स्मित हास्य केलं. गणूला काहीतरी वेगळं जाणवलं. त्या दिवशी अचानक आकाशात ढग जमा झाले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. गावात अनेक महिन्यापासून पाऊस नव्हता. सगळे लोक आनंदित झाले. काही दिवसातच गणूच्या शेतात हिरवीगार पिकं उगवली आणि त्याचं कर्ज फेडायला मदत झाली. त्यांच्या घरात सुख शांती परत आली. एक दिवस गावातला एक मोठा व्यापारी त्याच्याकडे आला आणि मला प्रामाणिक माणूस हवा आहे, तू माझ्याकडे काम करशील का? गणूने काम सुरू केलं आणि काही महिन्यात त्याची आर्थिक परिस्थिती देखील पूर्णपणे सुधारली. एके दिवशी तो मंदिरात गेला असता त्याला तोच भिकारी पुन्हा दिसला, पण यावेळी त्याचा चेहरा तेजस्वी होता. गणूला लगेच समजलं, तो भिकारी दुसरा कोणी नसून स्वामी समर्थ महाराज होते. आणि तर ही होती स्वामी समर्थांवरची गणूची श्रद्धा. आणि खरंच सत्य कथा ही आहे आणि खूप काही अनुभव आजही स्वामी समर्थांचे या जगात होतात. आणि या क्षणाला सुद्धा स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहे, म्हणून त्यांचा संदेश आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संकट कितीही मोठं असलं ना तर श्रद्धा सोडू नये. देव आपली परीक्षा घेतो, पण कधीही साथ सोडत नाही. निस्वार्थ केलेलं दान आणि चांगुलपणा कधीही वाया जात नाही. श्री स्वामी समर्थ महाराज नेहमीप्रमाणे म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही लाखो भक्त या वाक्य विश्वास ठेवून आपल्या आयुष्यातील संकटावर मात करत आहेत. जर तुम्हालाही असंच काही चमत्कार तुमच्या आयुष्यात घडले असतील किंवा अनुभव आला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली? तर तुम्ही स्वामींचे अढळ भक्त असाल तर नक्कीच ऐका आणि एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे माझ्या अश्विनी मराठी स्टोरी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, लाईव्हमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.